नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या या वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बरेच ट्रेंडिंग मुद्दे आहेत. IPLच्या ट्रेडिंगचे वारे वाहत आहेत, पतंग उडतायत. त्यातल्या किती कापल्या जाणार आहेत, किती हवेत राहणार आहेत, हे येणारा काळच ठरवेल. कारण सोशल मीडियावरती उडणारा धुरळा हा किती खरा असतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण कट्ट्यावरती मात्र आम्ही ज्या न्यूज कन्फर्म आहेत त्याच देतो. एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. मराठीमध्ये खेळांवरती असलेलं एकमेव पॉडकास्ट आहे. मेंबरशिपचं ऑप्शनही नक्की एक्सप्लोर करा. आजच्या वीकली कट्ट्यामध्ये आपल्या बरोबर आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार, क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. अमोल, IPL ची रिटेन्शनची लिस्ट 15 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. टेस्ट मॅच 14 नोव्हेंबर पासून चालू होतीये आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आहेत त्यांच्याबरोबर भारताची टेस्ट मॅच आहे. त्याच्यामुळे कोण अंडरडॉग आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायला आवडेल. पण सुरुवात मात्र करूया आपण IPLच्या ट्रेडिंग विंडो पासून किंवा रिटेन्शन लिस्टच्या डेडलाईन पासून. 15 नोव्हेंबरला आहे. काय पतंग किती उडलेत हवेत? पतंग उडत राहतात, म्हणजे त्यांनी काय, म्हणजे ते काय. आणि सी ॲटलिस्ट अजून तरी मेनस्ट्रीम मीडियामध्ये सो कॉल्ड पतंग जे तुमच्या दृष्टीने उडतात, म्हणजे तुम्ही ट्विटरवर काही लिहिलं की ती ऑथेंटिक न्यूज असते. मेनस्ट्रीम मीडियातले जे पत्रकार लोकांपर्यंत पोहोचून माहिती द्यायचा प्रयत्न करतात त्यांना पतंग समजलं जातं. अशा जगात आपण राहतो. पण मेनस्ट्रीम मीडियामध्ये अजून तरी ॲटलिस्ट प्रिंट माध्यमामध्ये जोपर्यंत धूर येत नाहीये ना तोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दल वाचायला मिळणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही चुकून वृत्तपत्र वाचत असाल, वर्तमानपत्र वाचत असाल, तर तुम्हाला माहिती असेल किती पतंग उडवले जातात. मग संजू सॅमसन चा पतंग म्हणजे चेपॉक वरती पोचलाय. येस, जवळजवळ फक्त लँड होणं बाकी आहे फॉर्मली. म्हणजे ATCचा क्लिअरन्स फक्त राहिलाय आणि मग विमान लँड होईल ऑफिशियली. कारण काय, फॉर्म वर सही झालेली आहे, फॉर्म भरले गेलेले आहेत, ते दोन्ही खेळाडूंचे, इकडचा तिकडे तिकडचा इकडे. पण ते घडवून आणण्यासाठी थोडंसं अजून मेहनत करावी लागणार आहे, विशेषतः राजस्थान रॉयल्सच्या यांनी. त्याच्यामुळे ते पण तेवढी एक मेहनत की आमच्या वृत्तपत्रांनी चेन्नई सुपर किंग्स बद्दल एखादी बातमी लिहिली म्हणजे तुम्ही समजून घ्या. म्हणजे काही प्रश्नच नाही. मला सांग की फक्त चेन्नईच्या दृष्टीने म्हणजे हा ट्रेड का महत्वाचा आहे? म्हणजे हे रेकग्निशन आहे का की गेल्या वर्षीचं ऑप्शन पूर्ण, रेकग्निशन नाही, ऍक्सेप्टन्स म्हणूया, की गेल्या वर्षीचं जे ऑप्शन मधनं जी टीम बनवलेली होती ती गणली होती. त्याच्याकरता आत्ताच कशाला वेळ हवी? गेल्या वर्षीच्या 7व्या सामन्यानंतर हेड कोच स्टीफन केविन म्हणला होता, आम्ही पुढच्या वर्षीचा विचार करायला आधीच सुरुवात करतोय. ओके, त्याच्याकरता याचा काही संबंध नाहीये. मुद्दा काय आहे, जो विचार त्यांनी कदाचित 4 वर्षापूर्वी करायला हवा होता, पुढचा विचार, तो ते आता तरी करायला लागले. ओके, त्याच्यात आणि ही ट्रान्झिशन आपण सगळीकडे बघितली. त्याच्यामुळे जो विचार मुंबई इंडियन्सनी कर्णधारपद बदलताना 2024च्या आधी केला, ते झालं, त्या ज्या पद्धतीने झालं त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकाल. पण त्यांनी पुढचा विचार केला, राईट. त्याचं फळ त्यांना मिळालंय की नाही माहिती नाही, पण विचार तर केला. राजस्थान रॉयल्सही तेच करतायत. राजस्थान रॉयल्स जेव्हा संजू सॅमसनने जेव्हा त्यांना सांगितलं प्री सीझन बोलण्यांमध्ये की मला दुसरीकडे जायचंय, ते म्हणजे ठीक आहे, आम्ही पुढचा विचार करतो. पण त्याच्यामुळे आता जास्त गडबड कोणाची होणार आहे हे आपल्याला कळेल, किंवा खरंच जास्त स्मार्ट मूव्ह कुठली आहे हे पुढच्या 2 वर्ष द्यावी लागतात कुठल्याही जेव्हा एवढा मोठा बदल आहे त्याच्यात. प्रश्नच नाही. पण संजू सॅमसनला एवढं राजस्थान रॉयल्स मधनं बाहेर पडण्याचं डेस्परेशन का असावं, जेव्हा राहुल द्रविड सुद्धा आता तिकडे कोच नाहीये आणि कुमार संगकारा तिकडे परत येतोय, जो म्हणजे
तो जो असताना संजू सॅमसनचा राजस्थानमध्ये खेळ बहरला होता. तर तरी सुद्धा त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न झाले नसतील. ती दशकभरानंतर जेव्हा तुम्ही एकाच संस्थेशी निगडित असता, जवळजवळ आता संजू सॅमसन अजून एक दशक नाही झालेलं, किती 2019च्या सायकल पासून आहे ना, तो 18च्या सायकल हो, पासून आहे. हो, हो, तो हो. मुद्दा असा आहे की राहुल द्रविड नसताना सुद्धा त्याला का जायचंय, का राहुल द्रविड नाहीये म्हणून त्याला जायचंय? ओके. कारण का राजस्थान रॉयल्सनी घाऊक भावात बदल केले, म्हणजे त्यांनी पूर्ण त्यांचा विचार पद्धतीच बदलली आहे. जवळजवळ सगळा कोचिंग स्टाफ त्यांचा बदललाय. ओके. त्याच्यामुळे त्यांना नवीन विचार मांडायचा आहे असं दिसतंय. त्या याच्यात संजू सॅमसननी एकदा ठरवलं प्री सीझन मध्येच, मागच्या वर्षी काही ना काही झालेलं असणार आहे. परत तेच तू म्हणलास तसं स्पोर्ट्स कट्टा आपण फार पतंग उडवत नाही. जोपर्यंत नक्की माहिती नाहीये तोपर्यंत मी जास्त बोलणार नाही. पण काही ना काहीतरी मागच्या वर्षीची ते तात्कालिक कारण असू शकेल, जे काही मागच्या वर्षीच्या सीझन मध्ये झालं त्यांच्या. त्याच्यामुळे आता बघावं लागेल. मुद्दा असा आहे की संजू सॅमसन सीएसके कडे जाऊन सीएसके मध्ये पॉवर सेंटर तर कमी होणार नाहीये. ओके. पण उलट वाढणारच. सीएसकेला जो इम्पेटस देणारा टॉप ऑर्डर आणि एक्सपिरियन्स्ड बॅट हवा असेल. ओके. आणि वेळ पडल्यास जेव्हा केव्हा विकेट किपिंग करायला त्यांना दुसरा कुठला खेळाडू हवा असेल, अ, त्याची तर सोय नक्की झाली आहे त्यांना. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आणि याच्यात उलट राजस्थान रॉयल्स मध्ये यशस्वी जायस्वाल असताना जडेजाच्या कॅप्टन होण्याच्या चर्चा चालू आहेत. तर त्यात तथ्य आहे का त्याच्यासाठी आपल्याला थोडं थांबायला लागेल? हा म्हणजे तो राजस्थानला जातोय हे आपण गृहीत धरू शकतो, पण तो कॅप्टन होणार का नाही ही परत कटी पतंग असू शकते. तो कॅप्टन व्हायची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, यशस्वी जायस्वाल जरी तू फार मुंबईचा समजत नसलास तरी मुंबईचा असल्यामुळे प्रेम थोडस दिसतंय. गेल्या वर्षी उपकर्णधार आणि स्टँडिंग कॅप्टन रियान पराग होता, जो रियान आहे पराग. अजून. अ, अ, ओके. अ, सो रियान अ. पराग आणि यशस्वी जायस्वाल असताना रवींद्र जाडेजा कर्णधार होणार का? तर रवींद्र जाडेजाला कर्णधार व्हायचं आहे. राजस्थान रॉयल्स, कुमार संगकारा आणि त्याची नवीन टीम, ते काय पद्धतीचा विचार करतायत की त्यांना 2 वर्ष अनुभवी कर्णधार हवाय का त्यांना नवीन कर्णधार घडवायचा आहे, ते त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे आणि याच्यात आयपीएल मध्ये आपल्याला माहिती आहे फक्त कुमार संगकारा आणि कोचिंग स्टाफचा से नसतो, टीम ओनरशिप ग्रुपचा पण से आहे. कारण काय, सगळे मिळून ठरवतात की आपल्याला ब्रँड कसा पोझिशन करायचा. ओके. त्या पद्धतीने नक्की काय होतंय ते बघणं इंटरेस्टिंग ठरेल. पण ती शक्यता नक्की आहे आता की जाडेजा हा नक्की कंटेंडर आहे. जाडेजाच्या बाजूनी, राजस्थान रॉयल्सच्या बाजूनी या शक्यतेचं सुतोवाच केलं गेलेलं आहे, हे मात्र नक्की. आणि सगळ्यात महत्वाचं, लॉर्ड शार्दूल एम आय कडे जाणार आहे. जाऊ शकेल, आणि म्हणजे अर्जुन आश्चर्य तेंडुलकरला वाटण्यासारखे. लखनौ. ओके. आता हे जे आहे ना, म्हणजे हा स्वॉप होऊ शकेल का? तर स्वॉप नाही होऊ नाही. शकत. कारण काय, दोन्ही संघांकडे 10 लाख रुपये उरलेत. शार्दुल ठाकूरची बेस प्राइस मागच्या वर्षीचे 2 कोटी रुपये होती. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस 30 लाख रुपये होती. सो तो लाईक फॉर लाईक स्वॉप नाही होऊ शकत. ते कॅश डीलही नाही होऊ शकत. त्याच्यामुळेच जसं राजस्थान रॉयल्स सीएसकेची अनाउन्समेंट जी आहे ना, कारण काय, जाडेजा प्लस सॅम करन असं आहे. पण राजस्थान रॉयल्सकडे 8च्या 8 ओव्हरसीज स्लॉट्स फुल आहेत. त्यांना एक ओव्हरसीज स्लॉट मोकळा करावा लागेल आणि मग ते आर्थिक समीकरण फक्त एक्सेल शीट जुळवून आणावी लागेल. राईट. तसंच मुंबई इंडियन्स आहे. शेवटी सगळे प्लेयर्स रिलीज करून मग ती ट्रान्सफर फॅसिलिटेट करणं जास्त बरं पडणार आहे. त्याच्यामुळे आता युजली आपण बघतो की 15 दिवसात आधीच्या कोणी ना कोणीतरी कुठला ना कुठला तरी ट्रेड ऑफिशियली अनाऊन्स करतं. पण ते अजून झालेलं नाही यावर्षी. कारण त्या सगळ्यांचीच पर्स इतकी टाईट आहे. म्हणजे आत्ता असं आहे की 10 पैकी कुठल्याही संघाकडे 1 कोटी रुपयेही नाही. सर्वात जास्त आरसीबी कडे 75 लाख रुपये आहेत आणि सर्वात कमी 5 लाख रुपये चेन्नई सुपर किंग्स कडे. अशी आत्ता अवस्था आहे.
पण अश्विनला रिलीज केलंय ना, म्हणजे अश्विन नाहीये त्याच्यामुळे अश्विनचे पैसे आहेत की चेन्नईकडे. कुठे ऑफिशियली रिलीज केलं? अश्विनने अश्विनला रिटायरमेंट ऑफिशियल. अनाऊन्स केली. अश्विनने हो ना. रिटायरमेंट अनाऊन्स केली. मग त्याची पर्स आहेच ना अवेलेबल, त्यांनी पण ते टेक्निकली ते. टेक्निकली, ऑफिशियली नाही. आणि हम्म. ते चेन्नई ऑफिशियली सुपर होऊ किंग्सला शकतं ना जर का त्यांना चेन्नई करायचं सुपर असेल. किंग्सला आता अश्विनच्या पर्सनी काहीच फरक पडणार नाहीये. त्यांचं हो, संजू तो विषय सॅमसनचं वेगळा आहे. लाईफ फार तो माहित विषय असेल. वेगळा हा. आहे. हा, तो विषय वेगळा आहे. पण म्हणजे प्रॅक्टिकली चेन्नई ही एकच टीम दिसते की ज्यांच्याकडे म्हणजे काहीही ट्रान्सफर किंवा त्याच्यावरती अवलंबून न राहता त्यांनी जर का ते सबमिट केलं तर ती अमाऊंट लगेच क्लिअर होते त्यांना हातात. जर का त्यांना कुठलंही ट्रेड करायचा असेल तर, म्हणजे संजू सॅमसन त्या पैशात होणार नाही, पण बाकी कुठलाही त्यांना ट्रेड करायचा असेल तर ती अमाऊंट त्यांच्याकडे आहे उपलब्ध. राईट. असं जर ऑल कॅश डील असेल तर. ऑल कॅश डील असेल तर तशा ह्यानी. पण अमोल, फक्त आता एक आपल्या कट्ट्याच्या सगळ्या फॉलोअर्ससाठी, सबस्क्रायबर्ससाठी, मेंबर्ससाठी फक्त एकच सांग की 15 नोव्हेंबरला रिटेन्शन लिस्ट अनाऊन्स होणार आहे. मी फक्त सगळ्या कट्टेकरांना एवढंच सांगू इच्छितो की 15 नोव्हेंबर ही रिटेन्शन अनाऊन्स करण्याची शेवटची तारीख आहे. डील्स त्याच्यानंतरही होऊ शकतात. त्याचं फक्त जरा काय गंमत आहे ती सांग ना आम्हाला. आयपीएलचे नियम अत्यंत स्पष्ट आहेत. 15 नोव्हेंबरला रिटेन्शन डेडलाईन संपली की 16 नोव्हेंबर पासून ट्रेड विंडो चालू राहील, ट्रान्सफर विंडो चालू राहील आणि ती आयपीएलच्या लिलावाच्या 1 आठवडा आधीपर्यंत चालू असेल. म्हणजे कधी हे आपल्याला आता माहिती नाही. आयपीएलचा लिलाव 95% अबुधाबीमध्ये होणार आहे. 14 डिसेंबर ते 18 डिसेंबरच्या मध्ये होणार आहे अशी आत्ता दाट शक्यता आहे. ते एकदा ऑफिशियल झालं की ट्रेड विंडो नक्की कधीपर्यंत चालू राहणार ते कळेल आणि लिलावानंतरही ट्रेड विंडो परत सुरू होते आयपीएल सुरू व्हायला 1 महिना असेपर्यंत. इंटरेस्टिंग. म्हणजे हा खेळ आयपीएलच्या सुरू होण्याच्या 1 महिना आधीपर्यंत चालू राहील. पण नॉर्मली आपल्या इकडे एवढं मार्केट ऍक्टिव्ह नसतं की ऑप्शन नंतर फार व्यवहार होतात. त्याच्यामुळे ही खरी गोष्ट ऑप्शन पर्यंतच होईल. म्हणजे असं आतापर्यंतचा इतिहास आहे, अर्थात तो कधीही बदलला जाऊ शकतो. पण मेन सगळ्या ऍक्टिव्हिटी ऑप्शन पर्यंतच्या 1 आठवडा आधीपर्यंत होतील असं आपण गृहीत धरू शकतो. सगळ्यात महत्वाचं, आता आयपीएल बद्दल आपण चर्चा केली, पण सगळ्यात महत्वाचं 14 नोव्हेंबर पासून कलकत्त्याला भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका ही महत्वाची टेस्ट मॅच चालू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे आणि सध्याचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिका यांच्याशी भारताची मॅच आहे. तर अमोल, बिल्डअप कसा वाटतोय? मला तर एवढंच वाटतंय की पहिल्यांदा भारताच्या टीम मॅनेजमेंटने ठरवलंय कोण 11 खेळणार आहे, ते जवळजवळ नक्की आहे आणि ते त्यांनी अनाऊन्सही केल्यासारखं झालंय जवळजवळ. मला 100% खात्री नाहीये भारताच्या संघ व्यवस्थापनाने 11 जाहीर केलेत का. ओके. नाही नाही, 11 जाहीर नाही केले. तेही म्हणजे जवळजवळ जे म्हणतोयस ना तू, कारण साई सुदर्शनच्या जागी ध्रुव जुरेल खेळणारे का साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल दोघंही खेळणार आहेत, आणि वॉशिंग्टन सुंदर खेळणारे का कुलदीप यादव खेळणारे, या गोष्टी अजून तसंच आहे. किंवा वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव पैकी कुठले 2 जण खेळणार आहेत, या गोष्टींवर सस्पेन्स कायमच आहे की. हो, पण मला मला जे वाटतंय त्या म्हणजे अर्थात अ, अ, ध्रुव जुरेल नक्की खेळणारे हे आपल्याला टीम मॅनेजमेंटने ऑलरेडी सांगितलंय. माझा असा समज आहे की साई सुदर्शनला ही अख्खी सिरीज मिळेल. वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे 3 स्पिनर, बुमरा, सिराज 2 फास्ट बॉलर्स, असंच टीमचं कॉम्बिनेशन राहील असं मला वाटतंय. म्हणजे आधीच्या ज्या सिरीज मध्ये आपण वेस्ट इंडिज विरुद्ध खेळलो त्याच्यामध्ये नितीश रेड्डीच्या ऐवजी ध्रुव जुरेल येईल, बाकी काही बदल होतील असं वाटत नाही मला. तुला काही वाटतंय?
मलाही तू म्हणलास तसाच संघ असावा असं वाटतंय, पण खात्री नाहीये माझी कुठल्याच बाबतीत. ओके, दुसरी गोष्ट, हे जे तुम्ही हा प्रश्न जो विचारलाय स्क्रीनवर, म्हणजे जर न्यूझीलंड करू शकणारा संघ असेल कुठला, तर तो दक्षिण आफ्रिका आहे. फक्त तो WTC चॅम्पियन आहे म्हणून नाही. ओके, त्यांचा लीडअप खूप चांगला झालाय. पाकिस्तानमध्ये ते 2 सामन्यांची मालिका खेळलेत. 2 संघांच्या क्वालिटीमध्ये फरक आहे, पण पाकिस्तानने टर्निंग ट्रॅक देऊन दक्षिण आफ्रिकेने 3 स्पिनर्स खेळून 2 टेस्ट मॅचेसमध्ये त्या 3 स्पिनर्सने मिळून 33 बळी मिळवलेत आणि मालिका बरोबरीच सोडवली आहे. ओके, सो दक्षिण आफ्रिका बांगलादेशमध्ये शेवटची मालिका 2-0 जिंकले, पाकिस्तानमध्ये 1-1 जिंकलेत आणि ते आता भारतात येत आहेत. सो आणि लगेच कसोटी मालिका खेळून टेम्बा बाउमा, जो पाकिस्तान मालिका त्याची फिटनेसमुळे मिस झाली, तो आता कर्णधार म्हणून टेक ओव्हर करतोय. तो भारतात बराच आधी येऊन पोचला, आधीपासून तयारी करत होता. साऊथ आफ्रिकेसाठी जमेची शेवटची बाजू सांगतो की त्यांच्याकडे भारतापेक्षा जास्त ऑलराऊंडर्स आहेत. ओके, भारताचं जे ऑलराऊंडरचं जे फिक्सेशन आहे, साऊथ आफ्रिकेकडे अचानक त्यांच्या 11 मध्ये जेन्युइन ऑलराऊंडर, त्यांच्याकडे अशी वेळ येऊ शकते की त्यांच्या 11त कगिसो रबाडा, जो किती चांगली बॅटिंग करतो हे आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल, तो कदाचित 10 किंवा 11 नंबरवर बॅटिंग करेल. एवढे ऑलराऊंडर्स जेन्युइन आहेत त्यांच्याकडे, त्यांना ते घुसवावे लागत नाहीयेत. ओके, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कमीत कमी 3 पेस बॉलिंग ऑप्शन्स आहेत, कमीत कमी 3 स्पिनर्स आहेत. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात एकच फक्त सर्वात साऊथ आफ्रिकेच्या दृष्टीने, सॉरी दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने एक अत्यंत इनएक्सप्लिकेबल गोष्ट आहे की त्याचा किती परिणाम होईल. जरी IPL बरेच जण खेळत असले तरी या दक्षिण आफ्रिकेच्या संघातले 8 खेळाडू भारतात कसोटी दौऱ्यासाठी पहिल्यांदा येत आहेत. उरलेल्या 7 पैकी 3घांना नावापुरता एखाद दुसऱ्या कसोटी सामन्याचा अनुभव आहे. 4 जण त्यातल्या त्यात भारतातले अत्यंत कसून कसोटी सामने खेळलेले आहेत असे आहेत. त्याचा कितपत फरक पडतो हे आपल्याला बघावं लागेल. प्रश्नच नाही. अमोल, ध्रुव जुरेल म्हणजे फलंदाज म्हणून खेळणार आहे आणि त्यांनी ती जागा पटकावली अक्षरशः. म्हणजे रिषभ पंत असताना ध्रुव जुरेल फलंदाज म्हणून खेळणं, हे म्हणजे मोठी गोष्ट त्यांनी करून दाखवली. 100% म्हणजे एक म्हणजे करून दाखवले आणि म्हणजे ते जसं दरवाजा तोडणे ही मुंबई क्रिकेटची खासियत आपण स्पोर्ट्स कट्टावर कित्येक एपिसोड्स मध्ये मुंबईच्या महारथींनी सांगितलेली ऐकतो, तसं ध्रुव जुरेलनी केलंय की त्यांनी फक्त चमूमध्ये यायचा नाही, त्यांनी 11 संघातच दरवाजा तोडलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही लीडअप मध्ये त्याच संघाच्या संघाविरुद्ध मालिका खेळत असता, ज्या मालिकेकडे समस्त जगाचं म्हणजे समस्त भारतीय क्रिकेटचं लक्ष रिषभ पंतची फिटनेस टेस्ट म्हणून असतं, तिकडे जर तुम्ही एका डावात 2 शतक, सॉरी एका सामन्यात 2 डावांमध्ये शतक नोंदवत आहात तर विषयच संपतो. त्याच्यामुळे फक्त कॉम्बिनेशन काय, नितीश रेड्डीला रिलीज केलंय ते चांगलं आहे, वन डेअर्स तो खेळेल, पण त्याच्यामुळे तू मगाशी म्हणलास त्याच मुद्द्यावर मी परत येतो की लेट्स जस्ट होप, जे आपण वेस्ट इंडिज मालिकेच्या आधी बोललो होतो की साई सुदर्शनला जज करण्याआधी हे 4 सामने द्या आणि मग जज करा, नाही त्याचा करून नायर करू नका. ओके, देवदत्त पडिक्कल वाट बघतोय, ध्रुव जुरेल पुढे आलाय, पण अटलिस्ट कॉन्फिडन्स द्या लोकांना जज करायच्या आधी, एवढी संधी द्या पुरेशी आणि मग पुढचं काय करायचंय ते ठरवा. त्या हिशोबाने आता तरी लॉजिकली 2 जण खेळतील, ध्रुव जुरेल आणि साई सुदर्शन. आणि त्याच्यात तथ्यही आहे, कारण काय साई सुदर्शन सुरुवातीपासून भारतासाठी टॉप ऑर्डर बॅटर म्हणून खेळलाय, ती त्याची पोझिशन आहे. ध्रुव जुरेलची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी भारतासाठी खेळताना ही 6 किंवा 7 नंबरवर बॅटिंग करण्याची आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही त्याच्यात काही प्रश्न यावा. इंटरेस्टिंग. शुभमन गिल टेस्टच्या तुफान फॉर्म मध्ये आहे, यशस्वी जायस्वाल चांगलाच खेळतोय. आता या सगळ्यांची आणि ऋषभ पंत दुखापतीतून परत येऊन परत एकदा, आणि आता ध्रुव जुरेलची स्पर्धा असल्यानंतर
रिषभ पंतलाही टेस्ट मॅच फॉर्मॅटमध्ये सातत्याने चांगलं करत राहायला लागणार आहे, कारण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे रिषभ पंत हा म्हणजे अनडिस्प्युटेड मॅच विनर आहे टेस्ट मधला. त्याच्या इतका इम्पॅक्ट कोणाचा गेल्या 10 वर्षात आहे असं मला तरी वाटत नाही. पण तरी सुद्धा वन डे आणि T20 या दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याचं स्थान नक्की नाहीये. अशा वेळी टेस्ट मॅच मध्ये आता त्याला ते सतत करून दाखवत राहायला लागेल, तरच त्याचे पुढचे बाकीचे सुद्धा दरवाजे त्याच्यासाठी खुले होतील. आणि IPL असू दे किंवा बाकी कुठल्याही स्पर्धा असू दे, त्याला ते सतत करत राहायला लागेल आणि बाकीच्या संघांमध्ये सुद्धा स्थान मिळवायला लागेल. त्याच्यामुळे रिषभ पंतसाठी सुद्धा ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. स्पोर्ट्स कट्टाला आपण या गोष्टी कव्हर करतच राहू. रणजी मॅचेसही चालू आहेत. आमच्याकडे अमोल मुजुमदारांचे एपिसोड आहेत. त्यांनाही तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देतायत. लोकांना आम्ही वर्ल्ड कप महिलांनी जिंकायच्या आधी केलेले एपिसोड आता या वर्ल्ड कप विजयानंतर खूप जास्ती प्रमाणात सगळ्यांपर्यंत पोहोचतायत आणि ते कट्टेकरांनी आधीच बघितलेत आणि कट्टेकरांनी ते खूप फिरवलेत. त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. मुंबई क्रिकेटचेही एपिसोड्स तुम्ही असेच सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण खूप चांगला इतिहास आहे आणि कट्ट्यावरती जेवढ्या मुलाखती आहेत तेवढ्या कुठेच नाहीयेत. त्याच्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत या गोष्टी जाऊ देत. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेंबरशिप ऑप्शनही नक्की एक्सप्लोर करा युट्यूब आणि फेसबुकला. अमोल, आज तू इकडे आलास आणि आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजच्या विकली कट्ट्यामध्ये मात्र आपण इकडेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.